मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। बीडीडी पुनर्विकास प्रकल्पामधील आणखी 2 इमारतींचं काम पूर्ण। वरळी बीडीडीमधील 556 रहिवासी फेब्रुवारीमध्ये नव्या घरामध्ये जाणार। फेब्रुवारीमध्ये 556 रहिवाशांना घरांचा ताबा देण्याचं म्हाडाचं नियोजन। एल्फिस्टन पूल पाडण्यासाठी 12 तास रेल्वे वाहतूक बंद ठेवणार। मध्य रेल्वे सुधारित प्रस्ताव पाठवणार। कमीत कमी लोकल ट्रेन रद्द करण्याचं नियोजन। मुंबई शहर पूर्व उपनगरामध्ये 12 दिवस 10% पाणी कपात। मंगळवारपासून पिसे इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमचं काम सुरू होणार। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन। पनवेल कळंबोली दरम्यान आज मध्यरात्री ब्लॉक। प्रजासत्ताक दिनी प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता। कळंबोली इथे ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार। आर्थर रोड मध्यवर्ती तुरुंगामध्ये कैद्यांची गर्दी झाल्यानं आरोपीचा जेल बदलीचा अर्ज न्यायालयाकडून मान्य। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामधील आरोपी खिलची मुस्ताफ अली याच्या तुरुंग बदलाला विशेष न्यायालयाची मंजुरी। गोल्डन टेम्पल मेलमधून 32 वर्षीय तरुणाला ड्रग्ज सहित अटक। बोरिवली रेल्वे सुरक्षा दलाची मोठी कारवाई। 2,19,00,000चे अंमली पदार्थ जप्त। आरोपी मिझोरामचा रहिवासी असल्याची माहिती। नवी मुंबई पालिका आयुक्तांची 3 अधिकाऱ्यांना करण्यात नोटीस। वाढत्या प्रदूषणाबाबत अधिकाऱ्यांना नोटीस। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना बांधकाम थांबवण्याचे निर्देश। मुंबईच्या अंधेरीमधील लोखंडवाला परिसरामध्ये 2 फ्लॅट्सवर गोळीबार केल्याचं प्रकरण। फॉरेन्सिक तपासणीमध्ये गोळ्या अभिनेता केआरकेच्या पिस्तुलातील असल्याचं स्पष्ट। कमाल आर खानला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। पनवेलच्या महापौर पदाच्या दावेदार म्हणून ममता म्हात्रे यांच्या नावाची चर्चा। ममता म्हात्रे या बिनविरोध निवडून आल्या होत्या। भाजप युवा नेते प्रीतम म्हात्रे यांच्या पत्नी आहेत। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। पुणे जिल्ह्यामध्ये एका दिवसामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 58 जणांकडून अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवार हा शेवटचा दिवस। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचाराला आजपासून सुरुवात। शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर। आज अनेक ठिकाणी भेटी देणार। पुण्यामध्ये वातावरणातील बदलामुळे श्वसन विकारांमध्ये वाढ। दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री थंडीमुळे पुणेकरांना फटका। थंडी आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ। डिसेंबरपर्यंत पुणे शहरामध्ये 41,000 रुग्णांची नोंद। पुणे शहराला 10वी महिला महापौर मिळणार। आतापर्यंत 9 महिलांनी भूषवलंय पुणे शहराचं महापौरपद, तर 6 फेब्रुवारीला महापौरपदाची निवड होणार। मित्राबरोबर अनैतिक संबंधाच्या वादातून पत्नीची हत्या। पुण्यातील नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरामधली घटना। शैलेंद्र भटकर या आरोपीला अटक। मित्रासोबत संबंधांची कुणकुण लागताच दोघांमध्ये भांडण। राज्य परीक्षा परिषदेतर्फे केंद्र प्रमुख पदासाठीची 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार परीक्षा। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे केंद्र प्रमुख पद परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी। पुण्याच्या मार्केट यार्ड फळ बाजारामध्ये हापूसची आवक सुरू। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जैतापूरमध्ये हापूसच्या 4 पेट्या दाखल। एका पेटीला 15,000चा दर। पुण्यातील सायकल टूर ठरली ग्रँड। जंगली महाराज रस्त्यावर उसळलेल्या जनसागरच्या वातावरणामध्ये स्पर्धेची सांगता। ढोल ताशांचा गजर, टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट। लहान मुलांसह वयोवृद्धही झाले सहभागी। पुण्यामध्ये बांधकाम मजुरांची थाळी बंद। मध्यान्ह भोजन योजना गुंडाळली। मजुरांसाठी या ठिकाणी विविध योजना या तयार करण्यात आलेल्या आहेत।